संपूर्ण राज्यामध्ये 13 जानेवारी रोजी सामान्यतः कोरडं हवामान पाहायला मिळणार आहे. तर काही शहरांमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. राज्यामध्ये मागील 2 दिवसांपासून ढगाळ हवामान पाहायला मिळत असून थंडीची तीव्रता काहीशी कमी झाली आहे. आता मात्र संपूर्ण राज्यामध्ये पुन्हा एकदा स्वच्छ सूर्यप्रकाश आणि निरभ्र आकाश पाहायला मिळणार असून पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढण्यास सुरुवात होणार आहे. पाहुयात 13 जानेवारी रोजी राज्यातील हवामान कसं असेल. मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः निरभ्र आकाश राहील. तर मुंबईतील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस एवढं राहील. मुंबईतील कमाल आणि किमान तापमानामध्ये पुढील काही दिवसांमध्ये चढ उतार पाहायला मिळणार आहे. तर राज्यातील आणखी एक प्रमुख शहर असलेल्या पुणे शहरामध्ये सकाळच्या वेळी धुकं तर त्यानंतर अंशतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. तर पुण्यातील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस एवढं राहील. मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये दुपारनंतर अंशतः ढगाळ आकाश राहील. तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहील. तर नाशिकमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये थंडीचा जोर पाहायला मिळू शकतो. तर राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये धुक्यासह ढगाळ आकाश राहील. तर नागपूरमधील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस एवढं राहणार आहे. तर मंडळी, हा होता राज्यभरातील हवामानाच्या स्थितीचा आढावा. एकंदरीत मागील 2 दिवसांपासून असलेलं ढगाळ हवामानाचं सावट आता सरणार असून राज्यामध्ये पुन्हा एकदा थंडी परतणार आहे. हवामानाचे अंदाज दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.